आता कैलास टेम्पल मध्ये आलो. सरळ उभा पहाड असा कोरलेला आहे. पण हा जो फोटो आहे ना हा इथला आहे. तर ना इकडे लेणी क्रमांक 30 to 34 पेंडिंगच ठेवणार टू 17 कंप्लीट करायचे. सो फ्रेंड्स, आपण ना एंट्रन्स वरनं आल्यानंतर ना आता आपण त्या साईडने जाऊन आलो आणि आता आपण इकडे जातोय 17 कैलास टेम्पल. लास्ट टाइम केलंय आपण 17 आहे, 16 की 17 आहे आणि 1 to 16 त्या साईडला आहे. आपण आधी परत एकदा करूया कैलास टेम्पल आणि मग तिकडे जाऊया. तर ना आता बऱ्यापैकी 10 वाजले, ऊन बऱ्यापैकी आलंय आणि गर्दी तर आज संडेमुळे ना खूप खूप गर्दी आहे. लास्ट टाइम पेक्षा जास्तच आहे. सो फ्रेंड्स, आपण ना बरंच पायी चाललोय. सकाळपासून 3-4 किलोमीटर झालंय चालणं आता. कारण आपण ना तिकडे गेलो होतो 27-28 पर्यंत आणि तिकडून इकडे आलोय. आता लास्ट ब्लॉग मध्ये मी कव्हर केलं आहे कैलास टेम्पल, पण आज परत करूयात. मस्त गर्दी खूप आहे इकडे. तर ना आपण परत एकदा एलोरा केव्स मध्ये आलोय. गर्दी खूप भयानक आहे आज इकडे. इथे ना 20 रुपीज वाला मी वरती जाऊन दाखवणारच आहे तसं या ब्लॉगवरच्या ह्याच्यामध्ये. आणि जे इथलं त्या लेणीचं जे बांधकाम आहे ना अतिशय सुंदर असं आहे. म्हणजे यू कांट इवन इमॅजिन. एकाच खडकामध्ये ना दगडामध्ये कोरलं आहे हे शिव टेम्पल, कैलास टेम्पल. तर ना हे जे कैलास टेम्पल आहे खूप म्हणजे खूप 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 जुन्या काळातलं आहे. एका सिंगल दगडामध्ये कोरलेलं असं काम आहे. साईड नाही तुम्ही बघू शकतात ना, तर इथे खूप सारं असं बारीक मूर्ती कोरल्या आहेत. स्ट्रेट उभा वरतून कोरत आणलेला असा दगड परवा होता आधी आणि त्याच्यामध्ये असं बारीक कोरीव काम केलं आहे. आपल्याला वरती जायचंच आहे. आपण लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं होतं. इथे ना आज संडेमुळे ना खूप गर्दी आहे, खूप म्हणजे अति. आणि तुम्ही साईडला लास्ट टाइम म्हणून डिटेल ब्लॉग नव्हतं केलं आपण ना, गडबडीत आलो होतो. आज वेळ आहे त्यामुळे ना बघू शकता. म्हणजे साईडचा व्ह्यू आहे कैलास टेम्पलचा. खूपच भव्य असं मंदिर आहे. वन साइड झालंय आत्ताशी कम्प्लीट. आपल्याला आता ना तरी अजून आपण वरती गेलो नाही. वरती बरंच बारीक कोरीव काम आहे मूर्त्यांचं. गर्दी आणि अंधारा हवा आपल्याला तिकडे आता काही जास्त दिसणार नाही. ही बॅक साइड आहे टेम्पलची. ही जी गर्दी आहे ना आज फक्त आणि फक्त संडेमुळे आहे. तरी मी सकाळी 8 वाजता 8:30 8:15 इथे पोहोचलेलो आम्ही. आत येईपर्यंत 8:30 वाजले होते. साईडचा व्ह्यू आहे आता. समोर आपण लास्ट टाइम गेलो तिकडे ना, तसं आता पुन्हा राऊंड होईल आपला कम्प्लीट. आणि बॅकग्राऊंड नॉईज बराच असणार आहे. सो फ्रेंड्स, आपण आता साईडने आलो इकडे टेम्पलच्या आणि
लास्ट टाइम आपण वरती गेलो तिकडे. जाऊयात आताही. वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेस टू विजिट ऑन अर्थ असं आहे. भव्य कैलास टेम्पल आहे. चला तर आता बहुतेक वरती जाऊन येऊ आपण. आता कैलास टेम्पल मध्ये आलोय. अंधार आहे बराचसा. तुम्ही ते बारीक असा सिलिंग वरती पण ना तुम्ही बारीक नक्षीकाम बघू शकता. म्हणजे कार्विंग केली आहे ना. आणि इथे ना आतमध्ये शिवलिंग आहे. इथे ना बॅकग्राऊंड नॉईज खूप आहे तर मे बी व्हॉइस येणारच नाही. शिवलिंग आहे वरती. तर ना बॅक साईडला आहे आपण मंदिरच्या आता कैलास टेम्पलला. आणि सर्व बाजूने ना अशा मूर्ती कोरलेल्या आहेत. सॉरी. हा ना सरळ उभा पहाड असा कोरलेला आहे आणि त्या उभ्या वरतून कोरत आलेलं मंदिर आहे खाली. फ्रेंड्स आपण आता आलोय इथे ना. एक जागा अशी आहे तिथे ना आपला 20 रुपीजची जी नोट आहे ना तुम्हाला दाखवतो. हा जो फोटो आहे ना तुम्ही बघू शकता. हा फोटो घेतलाय हा इथून. जे 20 रुपीजची नोट आहे ना आपली करन्सी तर इट इज इन्स्पायर बाय दिस लोकेशन. मी एक्झॅक्ट तुम्हाला फोटो असा. अरे समोरून ना सन येतोय त्यामुळे ना फोटो येणार नाही. पण हा जो फोटो आहे ना हा इथला आहे. ओके सो फ्रेंड्स आपण ना परत आलोय या साईडला. नाही का इकडे 1 ते 15 आहे ना. आता आपण त्या साईडला जातोय. सर्व जे क्राऊड आहे ना ते इथे जेवढं येत आहे ते ना तुम्ही दाखवतो मी. एकच सेकंड थांबा. आता हे बघा हे सर्व क्राऊड जे आहे ना हे कैलास टेम्पल साठी येतं अगोदर आणि नंतर बाकीच्या केव्ज करतात. म्हणजे सर्वात इम्पॉर्टन्स इथे कैलास केवला आहे जी की 70 नंबर आहे. पण आपण तिथं 2 वेळेस कव्हर केली आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आणि इकडे जे आहे ना आता 1 to 16 आपण आता तिकडे जातोय. तिकडे कमी असणार गर्दी खूप. जस्ट एक विजिट करून येऊ आपण.